आणि यानंतर आता एक राजकीय बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगर लोकसभेमध्ये झालेल्या पराभवावरून काँग्रेस आमदार अमित देशमुखांनी वक्तव्य केले। तर मतदारांना अभिप्रेत उमेदवार दिला असता तर मशालीवर निवडून आला असतात असा टोला त्यांनी लगावलाय। त्यामुळे आता चंद्रकांत खैरेंच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात एकमत नव्हतं का असाही सवाल उपस्थित होतोय। संभाजीनगरात जिंकण्याची अपेक्षा असलेले खैरे थेट तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते आणि त्यामुळेच आता चर्चेला उधाण आलंय। महायुती सरकारची झोप खऱ्या अर्थाने जर कोणी उडवली असेल तर ती मराठवाड्याने उडवलेली आहे। मराठवाड्यामधून मी तर भाषणामध्ये म्हणत होतो 8 पैकी 8 जागा निवडून येणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मतदारांना अभिप्रेत होता तसा उमेदवार आपण दिला असता तर छत्रपती संभाजीनगरची सुद्धा जागा ही मशालीच्या चिन्हावर निवडून आली असती, याबाबत आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। दरम्यान लोकसभेवेळी संभाजीनगरची परिस्थिती नेमकी काय होती आपण सविस्तर पाहूया। तर संदीपान भुमरे विरुद्ध इम्तियाज जलील विरुद्ध चंद्रकांत खैरे अशी तिहेरी लढत लोकसभेमध्ये त्यांची झाली। यामध्ये ठाकरे गटाकडून खैरे आणि अंबादास दानवे यांची उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू होती। अंबादास दानवे नाराज असल्याची सुद्धा चर्चा होती। अखेर चंद्रकांत खैरेंना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आणि त्यानंतर खैरे 2,93,450 मतं घेऊन थेट तिसऱ्या स्थानी आपटले गेले। तर शिंदे गटाच्या संदीपान भुमरेंना 4,76,130 मतं मिळाली आणि त्यांचा विजय झाला।